मी पांडुरंग विश्वनाथ मुदनर, सोंडे भैरोबा तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोलीहून बोलायलो. हा बोला ना. ते जरासं बोलायचं होतं. बोला ना, काय विषय? विषय आमची पत्नी 5-6 महिने दिवस झाले तिकडे माहेरी जाऊन बसली. हा ती काय यायला तयार नाही. आम्ही खूप बऱ्या गेलो. बर ते मध्यस्त्री म्हणजे त्याचा आमचा साडू यायलाय. ते साडू काही धमक्या द्यायला, खतम करतो हे करतो म्हणून मला. अच्छा, कारण हा. काय बरं तिकडे जाण्याचं? काहीच नाही, दीपावळीला गेली तिकडे ती. हा दीपावलीला. तर ते परत काय आलीच नाही वापस इकडे. लेकरू झालं एक. बर बर, काहीतरी कारण असेल ना. काहीच नाही, हेच नवरा बायकोची घरातल्या घरात चिटमिट झाली. ती उगी जर अशी म्हणलं स्वयंपाक असा केला का तसा केला का एवढंच म्हणलं तर ते तेवढ्याहूनच हे झालंय. अच्छा, आई वडिलांना सांगायचं ना तिचे. तिचे आई वडीलच तेच हे करायलेत ना जास्त. काय? म्हणजे मायबापाचे मार म्हणले, तुझ्या मायबापाला तू. हा हा लग्न झालं की लगेच व्हायला निघालो. म्हणजे पत्नी म्हणली व्हायला निघाल तर येतो. व्हायला निघालो मी. अच्छा अच्छा, व्हायला निघून बी येत पुन्हा असेच करायलेत ना ते. तुम्ही गेलेच नाही काय? गेलतो, 2दा-3दा गेलो आम्ही. त्याने काय धाडले नाही. बरं, काय मग घरामध्ये ठेवायचे काय? त्यांना बोललो घरामध्ये ठेवायचे आहे का असं. ते म्हणजे काहीच सांगेना झालेत ना. ते म्हणतात ते त्याचा मोठा जावई करेल ते करील म्हणाले. तर ते मोठा जावई त्याचा ते मला धमक्या द्यायलाय, तुला खतम करतो आणि हे करतो म्हणून. अरे दादा, बायको तुझी आहे ना का ते मोठ्या जावायची आहे? हा, माझी हे मात्र ते बोलायलेत ना, तेच विनाकारण मला. मग खतम करतो, मग कंप्लीट करायची ना, पोलीस कंप्लेंट. जाशील तर पाय म्हणाला. गेल्या वर्षी मी यायच्या कदरानं औषध पिलं होतं. हा, यायच्या त्रासामुळं औषध पिलं होतं मी. असं येईन एवढा त्रास दिलता मला. साडूने? का बरं? साडू मोठा काय आहे का तिस्मार खान? ते काहीच नाही. त्याची एक पत्नी औषध पिऊन मेली. नंतर मग ही केली. आता ही केल्याच्या नंतर मग ते गेल्यात मुंबईला कामाला. हा, मुंबईला काय कुठे? मुंबईला गाडीवर आहे, ड्रायव्हर. हा, आणि माझ्याकडे काही जमीन नाही, काय नाही. 1 एकर फक्त जमीन आहे. रोज मजुरी करून खातो मी. बरं बरं. मग तुझे आई वडील? माझे आई वडील आहेत ना. त्यांच्याच पाशी आहे की बाहेर कुठे? नाही, म्हणजे वायलं आहेत माझ्याच पाशी. इथं मात्र वायलं. आम्ही आमचे वायलं करून खातो, ते त्याचे वायलं करून खातात. हा हा, मग आता तुझा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काहीच नाही. ते साडू जे आहे का ते आज परवाच्या दिवशी अशा धमकी दिल्या की तुला खतम करतो हे करतो म्हणून त्यानं. तो विषय का? बरं बरं, काहीतरी झालं असेल म्हणून बोलत असेल ना. काही विषय नाही त्याचा. साडूला मी काय बोललो नाही, काहीच नाही. बरं, तुझं नाव काय? पांडुरंग विश्वनाथ मुदनर. पांडुरंग? आडनाव? मुदनर. मुदनार? हा, मुडनार का मुदनार? मुदनर. मुदनर. हा, साडूचं नाव सांग. बंडू शिरामी. बंडू शिरामी. शिरामी. हा, कुठला प्रॉपर? आठरवाडी. आठरवाडी कुठं आले? हिंगोली पाशी. हिंगोली पाशी का? बरं बरं, साडूने विषय मिटवायला पाहिजे, वाढवतोय का? हा, ते वाढवायला ते मिटवीना झालाय ना. चालेल चालेल. दिवाळीपासून म्हणजे आता नंबर सांग मला. 91 91 36 36 37 37 64 64 64 70 44. 70 44. चालेल, ठीक आहे, बोलतो, तुला कॉल बॅक करतो. हा, बंडू. हॅलो, हा बंडू शिराम आहे का? हा, मी विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र.
हा विशाल गुजर बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र. बोला ना. त्या पांडुरंग मुडनारचा काय विषय साडू ना तुमचा तो? हा काय विषय बोललो धमकी वगैरे देता तुम्ही? कोणी केला फोन त्याला? तोच बोलतोय काल परवा दिवशी बोलतो धमकी देईल. त्याची काहीतरी बायको तिकडे आहे ना त्याच्या आई वडिलांकडे. 3 महिन्यापासून मला फोनच नाही. कसली धमकी आली त्याला? तो बोलतो की असं मारतो तसं मारतोय. तो काही बोलणार तरी त्याचा मला फोन तरी आहे. तो बोलतोय तर मी तेच बोलतोय साडू आहे मग ते विषय मिटवायला पाहिजे ना. काहीतरी बायकोचा विषय बायको त्याची तिकडे गेले. साडू का बायको ठेवून घेऊन त्याची? नाही आई वडिलांकडे आहे तर तो आई बोलतो. वडिलांकडे जाऊन मिटवायला पाहिजे ना. आता मी बी साडू आहे, तो बी साडू आहे. हा ना मग तो त्याला तेच बोललो की आई वडिलांना सांगायचं घेऊन ये ना तिला जाऊन. तर बोलतो साडू मला दम देते. साडू का उरावर घ्यायला साडी तेव्हा लेकरू झालेलं. असं हा तो बोलतोय माझा तो. भाचा आहे, मावस बहिणीचा पोरगा. तो का लांबचा थोडा आहे. असं का? मग तो का जवळचा मी त्याला तेच धमकी बोललो द्याल का मग? काय विषयाबरोबर विचारावं असं. नाही चालेल सहकार्य करा त्याला पण नाही का. हा हॅलो हॅलो. काय रे दादा खोटा बोलतोय का? नाही. मग तो साडू तर बोलतोय मला कॉल नाही का मिस कॉल नाही कसा काय दमदाटी देतोय? त्याच्या भावाला विचारा. त्याच्या भावाचा नंबर देऊ का सर? ते मला खूप त्रास दिला त्याने. अरे दादा तू याचं त्याचं नाव सांगतोय तू जाऊन ना घेऊन ये ना. साडू पण तर तेच बोलतोय ना की त्याची बायको त्याने घेऊन जावे ना. ते आणि माझे सासरी काय म्हणाले तर ते आल्याशिवाय धाडीत नाही. त्याला घेऊन या. ते माझा कॉलही घेईना येई नाही बिकते. अरे दादा पण लग्न तू केलंय का दुसऱ्याने केलंय? लग्न मी केलंय हो सर. मात्र ते आता ते माझे जे सासरी येतं का ते काय म्हणाले तर तू यायला घेऊन ये. हे यायला तयार नाही ना. कोण? हे साडू. तो साडू तो तर बोलतोय तू भाचा आहे त्याचा. तो खोटं बोलतोय का? मला येड्यात काढतो. नाही माझा एका नात्यानं मावस मामा येते आणि एका नात्यानं साडू येते असं आहे आमचं नातं. मग तो तर बोलतोय की घेऊन जावं त्याने यावं आणि. ते धाडीनात ना. ते म्हणाले तर त्याला घेऊन येईन मग घेऊन जा म्हणाले तर. एक काम कर तुझ्या गावची शहाणी माणसं घेऊन जा सरपंच वगैरे कोण असेल आई वडील त्यांना घेऊन जा आणि घेऊन ये ना. माझ्या आई वडिलांनी याला फोन लावला म्हणजे मेहुणा येतो म्हणून माझा मामा येतो ना हा तर हा काय म्हणला की तुमचा संबंध नाही तुम्ही बोलायचं नाही म्हणले. काय संबंध नाही 7 फेरे तू घेतले ना का ते दुसऱ्याने घेतले? हा लग्न तू केलंय ना का दुसऱ्याने केलंय? हा मग तुझा कसा काय संबंध नाही? आता माझ्या आई वडिलांनी काय केलं गड्या म्हणली गड्या वायला निघालं करून खायलंय. गेलं आणायला 2-3 माणसं घेऊन गेलं आलं धाडली नाही. मग आता लावला फोन त्याला म्हणले असं का आहे बापा? तर म्हणलं तुम्ही फोन लावायचा नाही तुम्ही बोलायचं नाही म्हणले. आता माझ्या आई वडिलाला असं म्हणलं तर हा. अरे पण ठीक आहे मग काहीतरी झालं असेल ना मग त्यावर तूच मार्ग काढ ना आता. त्याला मी बोललो तर बोलतो काय नाही बोलतो 3 महिने झाले फोन नाही काय नाही न्यायला येत नाही असं बोलतात ते. आता न्यायला मी 2-3 गेलो. माझे आडगावचे मेहुणे आहेत माझे लहाने दाजी त्यांना घेऊन गेलो. माझ्या मामाला घेऊन गेलो. माझ्या सख्या मामांना. बरं. हा तरी पण हा धाडायला तयार नाही ना. हा माझा सासरा काय म्हणते यायला घेऊन ये तुमच्या माझ्या मावस मामाला आणि साडूला या. मग जायचं ना घेऊन त्यात काय मोठा विषय. हा कॉलही घेईना ना. हा धमक्या द्यायला ना. हा यायला तयार नाही ना. आता त्या दिवशी आला म्हणलं थांबा म्हणलं यालो म्हणलं मी. हा पळून गेला मी पुन्हा कॉल मुंबईला. केला तर मला बोलतोय की तसं काही विषय नाही त्यांनी यावं आणि घेऊन जावं. तर बायको बोलतो त्याची आहे की माझी आहे धमकी मी कशाला बोलतो देव असं बोलतोय तू. माझ्या त्याच्या भावाच्या देखतात त्यानं धमकी दिलेली आहे. चालेल ठीक आहे तू कॉल कर तिकडे सासूरवाडीला हा आणि त्यांना विचार मला मुलीला न्यायचं आहे काय करू पाठवायला तयार आहेत की नाही आहेत असं विचार तू. घेऊन ये त्यांना. ते धाडीत ना मी 2-3 गेलो ना. अरे पाठवतील दादा लग्न झालंय मूलबाळ आहे तुला त्याला काय घरामध्ये ठेवतील का? मी 2-3 गेलो अगोदर बी त्या मुलीची फारकत झालेली आहे पुन्हा अशीच. चालेल बघ तू कॉल करून तसं काय असलं तर सांग.